कोणत्याही एका ध्यानात्मक आसनामध्ये दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये, डोळे बंद, लक्ष पूर्ण श्वासावर केंद्रित करायचंय. हळुवार श्वास शरीरामध्ये येतोय. सावकाश त्याच गतीनं श्वास शरीरातून बाहेर निघून जातोय. पुन्हा हळुवार श्वास शरीरामध्ये येतोय. सावकाश त्याच गतीनं श्वास शरीरातून बाहेर निघून जातोय. श्वासासोबत संपूर्ण शरीर, शरीराचा प्रत्येक भाग, प्रत्येक अवयव संपूर्ण ढिला सोडा, संपूर्ण सैल सोडा. एक दीर्घ श्वास घ्या. हळुवार सावकाश श्वास सोडा. वर्गाची सुरुवात 3 ओंकार आणि गुरुवंदना. श्वास घ्या. श्वास घ्या. श्वास घ्या. गुरुवंदना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम. शरीर मन शांत, शिथिल, स्थिर, प्रसन्न अनुभव करायचा. हळूवार दोन्ही हाताचे तळहात एकमेकांवर घासायचे. हातांमध्ये निर्माण झालेल्या उष्णतेनं हलक्या हाताने चेहरा व डोळ्याच्या स्नायूंना हलकासा मसाज द्यायचा आहे. वलगतपणे डोळे उघडायचे. सो गुड मॉर्निंग. चलो, जीवनम योगशाला तर्फे घेण्यात येणारा 21 दिवसीय ब्युटी योगा किंवा फेस योगा वर्गामध्ये मी प्रियांका सर्वांचं स्वागत करते. सो वर्गाला सुरुवात करूयात आपण. त्यापूर्वी व्हिडिओ बंद असणारे साधक प्लीज व्हिडिओ चालू करा. व्हिडिओ चालू ठेवून प्रॅक्टिस करायची आहे. व्हिडिओ चालू असेल तर आपण 100% इथे असतो. मनापासून प्रॅक्टिस केली जाते आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे समजून घेतल्या जातात, व्यवस्थितपणे केल्या जातात. ओके. माझा व्हिडिओ दिसत नाहीये. व्हिडिओ दिसतोय माझा सर्वांना? ऑडिओ व्हिडिओ बोथ आर क्लिअर? ओके. नूतनताई, एकदा फक्त तुमच्याकडे थोडंसं नेटवर्क इश्यू वगैरे असेल तर चेक करून घ्या. येस, थँक्यू सो मच. सो आजचा आपला पहिला दिवस आहे, डेमो सेशन आहे. डेमो सेशन साठी थोडंसं आजचं सेशन वेगळं असणार आहे आणि उद्यापासून आपण फक्त प्रॅक्टिस करणार आहोत. ओके ओके. येस, थँक्यू सो मच. सो वर्गाला सुरुवात करूयात. आजचा आपला पहिला दिवस आहे, डेमो सेशन आहे. डेमो सेशन साठी एक 10 ते 10 मिनिट आपण थोडंसं इंट्रोडक्शन घेऊयात आणि त्यानंतर आज आपण आत्ता एक्सरसाइज घेणार आहोत. ओके. 3 बॅचेस मधलं कन्फ्युजन पहिलं क्लिअर करते. त्या 3 बॅचेस आहेत, सकाळी 8:30, संध्याकाळी 4 आणि संध्याकाळी 9:15 अशा 3 बॅचेस आहेत. आजच्यासाठी फक्त डेमो सेशन साठी आत्ताची सकाळची बॅच आणि दुपारची 4ची बॅच, या दोन्ही बॅचेस सेम असणार आहेत आणि फक्त संध्याकाळची बॅच आजच्यासाठी वेगळी असणार आहे. उद्यापासून सकाळ, दुपार आणि संध्याकाळ तीनही बॅचेस सेम असतील. जे सकाळी घेतलं जाईल तेच दुपारी असेल आणि तेच संध्याकाळी असेल. जस्ट एक की आपल्याला आपण महिनाभर काय घेणार आहोत, की फेस मसाज कसं असतं, फेस एक्सरसाइज काय असावेत ते डेमो मध्ये समजावेत म्हणून 2 बॅचेस आज वेगळ्या ठेवलेल्या आहेत. तुम्हाला पॉसिबल असेल रात्रीचं 9:15चं सेशन अटेंड करण्याचा प्रयत्न करा. नाही झालं हरकत नाही, त्याचा रेकॉर्डेड सेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. ओके. सो जस्ट डेमोसाठी या 2 बॅचेस वेगळ्या ठेवलेल्या आहेत. उद्यापासून सगळं काही सेम असणार आहे. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोडक्टरी पार्ट घेऊयात आपण. त्यानंतर की ऍक्च्युली माझं इंट्रोडक्शन असेल, या क्लासमध्ये आपण काय घेणार आहोत आणि या क्लासपासून आपल्याला काय मिळणार आहोत. सो ते सगळं मी तुम्हाला ग्रुपवर पोस्ट करेल. डोंट वरी. काही प्रश्न असेल, काही डाऊट असेल, क्लासच्या एंडिंगला आपण सगळ्यांचे प्रश्न घेणार आहोत. त्यामुळे शक्यतो मध्ये क्वेश्चन आन्सर करू नका, कारण थोडंसं डिस्टर्ब होतं. त्यानं तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सेशनच्या एंडिंगला दिली जातील. ओके. So first of all, good morning everyone and thanks a lot for joining here. माझं नाव आहे प्रियांका गर्जे. बेसिकली मी पुण्यातून आहे. माझं जे बेसिक शिक्षण आहे हे MSc केमिकल सायन्स, मास्टर्स इन केमिस्ट्री झालेलं आहे. त्यानंतर योगामधले जे शिक्षण आहे हे MA योगशास्त्र, मास्टर्स इन योगा देखील रिसेंटली मी आता सध्या करत आहे. त्यानंतर योगामधलं योग शिक्षक ही पदवी मी
आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आहे योग विद्याधाम गुरुकुल त्यांच्याकडून योग शिक्षक ही पदवी घेतलेली आहे. त्यानंतर मी एक इंटरनॅशनली सर्टिफाईड योगा टीचर ट्रेनर आहे. त्यानंतर फेस योगामध्ये देखील मी इंटरनॅशनल सर्टिफिकेशन केलेलं आहे. फेस योगा इन्स्ट्रक्टर म्हणून जो इंटरनॅशनल सर्टिफिकेशन आहे ते सर्टिफिकेशन देखील केलेलं आहे. मी एक योगा थेरपिस्ट देखील आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या आजारांवरती कोणता योगाभ्यास केला पाहिजे त्याच्यामधलं शिक्षण देखील मी घेतलेलं आहे. मी एक प्रीनेटल पोस्टनेटल योगा टीचर देखील आहे. प्रेग्नन्सी पूर्वी, प्रेग्नन्सी मध्ये, प्रेग्नन्सी नंतर कोणता योगाभ्यास केला पाहिजे याच्यामधलं शिक्षण देखील मी घेतलेलं आहे. मी एक न्यूट्रिशनिस्ट देखील आहे की खाण्यामध्ये कोणत्या गोष्टी असावेत, कोणते न्यूट्रिएंट्स आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे आहेत, स्किनसाठी महत्त्वाचे आहेत, त्यामधलं शिक्षण देखील मी घेतलेलं आहे. त्यानंतर मी एक इंटरनॅशनली सर्टिफाईड प्राणायाम आणि मेडिटेशन इन्स्ट्रक्टर देखील आहे की प्राणायाम मेडिटेशन याच्यामधलं सर्टिफिकेशन देखील केलेलं आहे. एक ॲडव्हान्स टीचर ट्रेनर देखील मी आहे आणि सध्या MA योगशास्त्र मास्टर्स इन योगा ही डिग्री देखील मी करत आहे. त्याचबरोबर YCVच्या एक्झाम्स वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. असं योगातील थोडंफार ज्ञान घेतलेलं आहे आणि थोडंफार ज्ञान अजून खूप जास्त ज्ञान ऍक्च्युली घेण्याचं बाकी आहे. तर हे बेसिक शिक्षण आहे माझं योगातील. ऍक्च्युली की हे माहिती असणं गरजेचं असतं कारण आपण कोणाखाली किंवा कोणाच्या अंडर शिकणार आहोत हे माहिती असणं जास्त गरजेचं असतं. तर हा जो वर्ग आहे फेस योगा हा जवळ एक हजारो साधकांनी या वर्गाचे फायदे घेतलेले आहेत आणि बऱ्यापैकी की नॅचरल ग्लो मी याच्यामध्ये कोणताही प्रोडक्ट यूज करायला सांगत नाही. कसल्याही प्रकारचं तुम्हाला बाजारातून वेगळा प्रोडक्ट आणायला सांगणार नाहीये. जे आपल्या घरामध्ये आहे, जे आपल्यासाठी महत्वाचं आहे त्याच्यावरच आपला हा क्लास डिपेंड असणार आहे. पूर्णपणे नैसर्गिक असेल, सगळं काही नॅचरल गोष्टी असणार आहेत. कोणत्याही प्रकारचा प्रोडक्ट नाहीये, कसल्याही प्रकारचं वेगळं पदार्थ आपल्याला यूज करायचा नाहीये. तर या वर्गामध्ये काय मिळणार आहे, तर जनरली तुम्ही मेसेज व्यवस्थितपणे होपफुली वाचलेलाच असेल, बट एक जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून की आपण या वर्गामध्ये आठवड्याचे 6 सेशन घेत असतो. त्याच्यामध्ये 2 सेशन आपले एक्सरसाइजचे असतात, 2 सेशन आपले मसाजचे असतात, 1 सेशन आपलं आय क्लिन्झिंग वरती असतं, जे डोळ्याचं आरोग्य आपलं बिघडत चाललेलं आहे. तर डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी, डोळ्यांचे वेगवेगळे विकार कमी करण्यासाठी त्याच्यावर एक सेशन असतं आणि सॅटर्डेचं एक सेशन आपलं हेड मसाज असतं. असं आपण या वर्गामध्ये वेगवेगळ्या फेस एक्सरसाइज घेत असतो, ज्या फेस फॅट कमी करण्यासाठी मदत करतात. त्याच्याबरोबर फेसमध्ये जे काही चेंजेस येतं, फेसवर पिंपल्स असतील, वांगाचे डाग असतील किंवा वेगवेगळे डाग पडलेले असतील, डायबिटीजमुळे डाग पडलेले असतील, पिगमेंटेशन झालेलं असेल, डार्क सर्कल झालेले असतील, तर ते कमी करण्यासाठी या एक्सरसाइज मदत करत असतात. अशा वेगवेगळ्या फेस एक्सरसाइज आपण या वर्गामध्ये घेतो. त्यानंतर फेस मसाज की जनरली आता आपण बऱ्यापैकी लेडीज आहेत या क्लासमध्ये आपण बऱ्यापैकी पार्लर करत असेल, पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेत असेल, तर जनरली की फेस मसाज आपण या वर्गामध्ये घेत असतो. या फेस मसाजचे फायदे अप्रतिम होतात. चेहरा ग्लो करायला मदत करतो. चेहऱ्याचे नॅचरल ब्युटी जी आहे ती वाढण्यासाठी मदत होते. पिगमेंटेशन कमी होतं, डार्क सर्कल असतील कमी होण्यासाठी मदत होते आणि चेहरा नॅचरली उजळण्यासाठी, चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लो येण्यासाठी या फेस मसाजची मदत होत असते. त्यानंतर आपण या वर्गामध्ये हेड मसाज देखील घेणार आहोत, जे केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. केसांचे वेगवेगळे डिसीजेस, केस गळत असतील, केस लवकर पांढरे होत असतील, केसांच्या ज्या काही समस्या असतील ओके. तर सगळ्या केसांच्या ज्या समस्या आहेत, त्या समस्या कमी करण्यासाठी हेड मसाज आपण या वर्गामध्ये घेत आहोत. त्यानंतर की आय क्लिन्झिंग टेक्निक, डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी. आता सध्या आपल्या वापरामध्ये सतत मोबाईल येतोय, सतत लॅपटॉप आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या स्क्रीन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स आहेत, त्याच्यामध्ये सनलाईट आहे. तर या सगळ्यांचा परिणाम कुठेतरी आपल्या डोळ्यावर होत असतो आणि तो त्या परिणाम झाल्यामुळे काय होतंय, डोळ्यांचं आरोग्य बिघडत चाललेले. कुठेतरी हळूहळू दिसणं कमी झालेलं आहे. डोळ्यांवरती एक पफनेस असतो, डोळ्यांवरती एक स्वेलनेस असते, डोळ्यांखाली वर्तुळं तयार झालेली असतात, डोळ्यांचे वेगवेगळे डिसीजेस व्हायला लागलेले असतात. तर हे सगळं कमी करण्यासाठी ते आय क्लिन्झिंग टेक्निक आहे, ज्याच्यामध्ये डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी ते एक सेशन घेतलं जातं. त्याचबरोबर डबल चिन असेल, फेसवर फॅट्स असतील, सतत चेहरा सुजलेला असेल, तर ते फॅट्स कमी करण्यासाठी वेगवेगळ्या एक्सरसाइज आपण या वर्गामध्ये ऍड करणार आहोत. स्पेसिफिक डाएट आपण या वर्गासाठी ऍड केलेलं आहोत, कारण की चेहऱ्याची जर स्किन तुम्हाला सुधारायची असेल, नॅचरली सुधारायची असेल, तर त्याच्यासाठी वेगळा डाएट आपल्यासाठी महत्वाचा आहे. कोणते न्यूट्रिएंट्स डाएट म्हणजे काही यावेळी हे खा, त्यावेळी ते खा असल्या प्रकारचा डाएट नाहीये. बट स्पेसिफिकली स्किनसाठी कोणते न्यूट्रिएंट महत्वाचे येतं, काय खाल्ल्यानंतर आपली स्किन चांगली होणार आहे, तर तो डाएट तुम्हाला या वर्गामध्ये
वर्गामध्ये प्रोव्हाइड केलं जाणार आहे. एक फेस ॲक्युप्रेशर थेरपी म्हणून आपण या वर्गामध्ये ॲड करणार आहोत. ॲक्युप्रेशर थेरपी बऱ्याच जणांनी ऐकले असेल, की आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे पॉइंट्स असतात. ते पॉइंट्स काय करतात, शरीराच्या वेगवेगळ्या भागावर काम करत असतात. तसे काही पॉइंट्स आपल्या चेहऱ्यावर असतात, काही पॉइंट्स आपल्या डोक्यामध्ये असतात. तर ते पॉइंट्स काय आहेत, ते कसे काम करतात, याबद्दल थोडंसं आपण एक सेशन घेणार आहोत. प्राणायामाचं थोडंसं आपण या वर्गामध्ये ॲड केलेलं आहे. तर असं हे बेसिकली आपण या 21 दिवसामध्ये करणार आहोत. नंतर फेस योगाचे फायदे काय आहेत, मी ग्रुपवर बऱ्यापैकी पोस्ट केलं होतं. जे रिसेंट गेल्या महिन्यातली बॅच होती जूनची, त्याचेच ते रिझल्ट होते. ते होपफुली सगळ्यांनी वाचलेली असतील. तर स्पेसिफिकली हा वर्ग कशासाठी डिझाइन केलेला आहे, की नॅचरल सौंदर्य. आपण आता सध्या काय करतो, वेगवेगळ्या पार्लर ट्रीटमेंट घेत असतो, वेगवेगळे प्रोडक्ट आपण यूज करत असतो आणि ते प्रोडक्ट सतत ते केमिकल्स आपण चेहऱ्याला अप्लाय करत असतो. दिवसभरामध्ये आपण काय करतो, की कुठे जरी बाहेर पडायचं म्हणलं, घरामध्ये जरी असेल तरी वेगवेगळे प्रोडक्ट्स आपण यूज करतो आणि हजारो रुपयाचे ते प्रोडक्ट्स असतात लिटरली आणि ते प्रोडक्ट यूज करून ते केमिकल्स आपण आपल्या चेहऱ्यावर यूज करतोय आणि त्यानं हळूहळू स्किन आपली खराब होत चाललेली आहे. मग जे नॅचरल सौंदर्य आहे, जे आपलं नॅचरल ब्युटी आहे, नैसर्गिक सौंदर्य आहे, ते कसं राखायचं याच्यासाठी हा वर्ग तुम्हाला मदत करणार आहे. या वर्गामध्ये काय होईल, की स्पेसिफिकली जसं आपलं वय वाढत जातं तसं रिंकल्स आपल्या चेहऱ्यावर यायला लागतात, सुरकुत्या आपल्या चेहऱ्यावर यायला लागतात. मग या फेस मसाजनं, फेस एक्सरसाइजनं त्या रिंकल्स, त्या सुरकुत्या पूर्णपणे कमी व्हायला लागतात. स्किन आपली एज वाईज काय होते, खाली सरकायला लागते, लटकल्यासारखी दिसायला लागते. तर ती अपलिफ्ट होण्यासाठी, ती वर खेचण्यासाठी, तिच्यामध्ये टाईटनेस येण्यासाठी, ब्राईटनेस येण्यासाठी हा वर्ग मदत करणार आहे. त्याच्यानंतर रिंकल्स असतील, फाईन लाईन्स असतील, छोट्या-छोट्या लाईन्स असतील, कमी होण्यासाठी मदत होते. त्यानंतर डबल चिन असेल, गळ्यावर फॅट्स असतील, कमी होण्यासाठी मदत होते. जॉ लाईन डिफाईन होण्यासाठी या वर्गाची मदत होते. चेहऱ्याचा एक नॅचरल शेप जो आहे, तो शेप येण्यासाठी मदत होणार आहे. स्किन टाईट होण्यासाठी मदत होणार आहे. डार्क सर्कल असतील, वांगाचे डाग असतील, पिगमेंटेशन असेल, हायपर पिगमेंटेशन असेल, डल स्किन असेल, पिंपलचे डाग पडलेले असतील, काळे डाग झालेले असतील, ते कमी करण्यासाठी हा वर्ग मदत करणार आहे. त्याच्यानंतर पोअर्स असतील तुमच्या चेहऱ्यावर, तर ओपन पोअर जास्त असतील तर ते कसे कमी करायचे याच्या रेमेडीज मी सांगणार आहे. त्याच्यानंतर की व्हाईट हेड्स असतील, ब्लॅक हेड्स असतील, ते कसे कमी करायचे याच्याबद्दल देखील मार्गदर्शन केलं जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चेहऱ्यामध्ये जे कोलॅजन प्रोटीन आहे, ते आपल्याला बाहेरून कुठूनही घेता येत नाही. ते कोलॅजन प्रोटीन आपल्या नॅचरली चेहऱ्यामध्ये कसं वाढवता येईल याबद्दल आपण मार्गदर्शन करणार आहोत. त्याचबरोबर काही नॅचरल घरामध्ये असणाऱ्या वस्तूंपासून बनवलेले फेस पॅक आहेत, नॅचरल स्क्रब्स आहेत किंवा वेगवेगळे डिटॅन प्रोडक्ट आहेत. तर हे सगळे प्रोडक्ट जे घरामध्ये आहेत त्याचबद्दल दुसरं बाजारातून काही आणायचं नाहीये. असे प्रोडक्ट हे मी जस्ट सजेस्ट करणार आहे. यूज करायचं नाही करायचं हे टोटली डिपेंड तुमच्यावर आहे. बट की जर 21 दिवस जर व्यवस्थितपणे एक्सरसाइज केली, 21 दिवस जर व्यवस्थितपणे मसाज केला, माझ्यासोबत व्यवस्थितपणे प्रॅक्टिस केली, तर कसल्याही प्रोडक्टची गरज पडणार नाहीये, कसल्याही प्रकारची ट्रीटमेंटची गरज पडणार नाहीये. नैसर्गिकरित्या अगदी 21 दिवसामध्ये सुद्धा फरक पडतो. व्यवस्थितपणे प्रॅक्टिस केली 7 दिवस सुद्धा सफिशियंट असतात. त्यामुळे सगळे जे काही चेहऱ्याचे प्रॉब्लेम्स येतात हे हळू-हळू कमी होतात. बट डिपेंड आहे की आपल्याला किती दिवसापासून त्या चेहऱ्यावरती ते सगळे प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे थोडा जास्त वेळ, कमी जास्त वेळ लागू शकतो. बट व्यवस्थित जर 21 दिवस प्रॅक्टिस केली तर व्यवस्थितपणे सगळे चेहऱ्याचे प्रॉब्लेम्स कमी होण्यासाठी मदत होईल आणि ते नॅचरली होईल. कोणत्याही प्रकारचं केमिकल नाहीये, कोणत्याही प्रकारचा प्रोडक्ट नाहीये, कोणत्याही प्रकारचा महागडा प्रोडक्ट नाहीये. जस्ट 21 दिवस व्यवस्थितपणे माझ्यासोबत एक्सरसाइज करा, माझ्यासोबत मसाज करा. व्यवस्थितपणे स्किन मधले सगळे प्रॉब्लेम्स क्युअर होण्यासाठी मदत होईल. ओके. सो हे जस्ट एक बेसिक होतं, की चेहऱ्याचं जनरली आपला चेहरा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण चेहरा चांगला असेल, चेहरा सुंदर असेल, तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या पूर्णपणे ओव्हरऑल आपल्या इमेजवरती पडत असतो. आपली मेंटल हेल्थ सुधारण्यासाठी मदत होते, सेल्फ कॉन्फिडन्स वाढण्यासाठी मदत होतो, कुठेतरी एक सेल्फ कॉन्फिडन्स बिल्ड होण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे थोडंसं की जर चेहरा सुंदर करायचा असेल, नॅचरली करायचा असेल, तर ते नेचरकडेच वळण्याची जास्त गरज आहे. त्यामुळे 21 दिवस स्वतःला देऊन बघा. 299 इज नॉमिनल फीज. आपण जर आता बाजारामध्ये पाहायला गेलो, एक स्किनची ट्रीटमेंट घ्यायला गेलो, तर त्याच्यासाठी हजारो रुपये आपण खर्च करत असतो. एक केमिकल प्रोडक्ट घेण्यासाठी आपण हजारो रुपये खर्च करत असतो. बट जर नॅचरली करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यासाठी थोडासा वेळ लागतो. बट ते सौंदर्य कायम टिकून राहणारं असतं. ते सौंदर्य दीर्घ काळासाठी टिकून राहणारं असतं. कोणत्याही ट्रीटमेंट टेम्पररी असतात. बट नैसर्गिक ते नैसर्गिक असतं, नॅचरल ते नॅचरल असतं आणि ते दीर्घ काळासाठी टिकून राहणारं असतं. त्यामुळे 21 दिवस
दिवस स्वतःला प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करा. स्वतःमध्ये अप्रतिम असे बदल दिसतील. ओके, सो वी विल स्टार्ट द सेशन. हे जस्ट बेसिक इंट्रोडक्शन होतं. आज आपण आत्ताच्या सेशनमध्ये एक्सरसाइज घेणार आहोत. रात्रीच्या 9:15च्या सेशनमध्ये मसाज सेशन असणार आहे. दुपारचं सेशन तुम्ही 4चं नाही केलं तरी चालेल. 9:15चं रात्रीचं सेशन तुम्हाला पॉसिबल असेल करा, नसेल पॉसिबल त्याचं रेकॉर्डेड सेशन मी तुम्हाला ग्रुपवर पोस्ट करेलच. ओके, सो वी विल स्टार्ट द सेशन. चलो, प्रत्येक चेहऱ्याच्या प्रत्येक भागासाठी एक एक एक्सरसाइज आपण घेणार आहोत आणि त्यानंतर काही प्रश्न असेल तर घेऊया. चलो, सावकाशपणे दोन्ही हाताची बोटं फोरहेडच्या मिडलला ठेवायचे. तर सावकाश मधली स्किन कॉम्प्रेस करायची आहे, पुन्हा बाजूला स्ट्रेच करायची आहे. कॉम्प्रेस इट मॅक्झिमम, स्ट्रेच इट मॅक्झिमम. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. शेवटचा राऊंड 1 आणि 2. रिलॅक्स. देन हॉरिझॉन्टली वरच्या बाजूनं मॅक्झिमम खाली स्किन कॉम्प्रेस करायची. 1 वर स्ट्रेच करायची आहे. 2 कॉम्प्रेस इट. 1 स्ट्रेच इट. 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. शेवटचा राऊंड 1 2. रिलॅक्स. देन पूर्ण कपाळाचे स्नायू बाजूला स्ट्रेच करायचे. जेवढे शक्य होतील तेवढे स्ट्रेच करा अँड होल्ड. मॅक्झिमम स्ट्रेच. पूर्ण कपाळाचे स्नायू ताणले गेले पाहिजेत अँड होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. अपवर्ड स्ट्रेच अँड होल्ड. वरच्या बाजूला पूर्ण कपाळाचे स्नायू ताणून द्या अँड होल्ड. 1 2 3 4 5 6 7 9 10 11 12 13 14 15. रिलॅक्स. दोन्ही हात बाजूने खाली घ्या. एक दीर्घ श्वास घ्या. श्वासासोबत संपूर्ण कपाळाचे स्नायू ढिले सोडा, सैल सोडा. या एक्सरसाइजमुळे कपाळावर असणाऱ्या छोट्या छोट्या फाईन लाईन्स, सुरकुत्या कमी होण्यासाठी मदत होते. कपाळावर छोटे छोटे पिंपल्स असतील ते कमी होण्यासाठी मदत होते आणि संपूर्ण कपाळाचं आरोग्य, संपूर्ण कपाळावरच्या लाईन्स कमी होण्यासाठी मदत होते. रिलॅक्स. नेक्स्ट वन एक्सरसाइज असणार आहे डोळ्यांसाठी. ओके, जर डोळ्यांचं 6 महिन्यामध्ये कोणतंही ऑपरेशन झालं असेल, आज डोळ्यांना काही इरिटेशन असेल, आज डोळ्यांना काही त्रास होत असेल, तर पुढची एक्सरसाइज करू नका. बाकीच्या एक्सरसाइज केल्या तरी चालेल. काय करायचं याच्यामध्ये, मॅक्झिमम डोळे जेवढे शक्य होतील तेवढे कॉम्प्रेस करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कॉम्प्रेस इट मॅक्झिमम आणि अलगदपणे ओपन करायचे. तर पुन्हा कॉम्प्रेस करायचे मॅक्झिमम, देन ओपन करायचे. तर ओके, 30 काउंट साठी आपण ही प्रोसेस करणार आहोत. चलो, कॉम्प्रेस इट, ओपन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. डोळे कॉम्प्रेस करा मॅक्झिमम आणि होल्ड करा पोझिशन 10 काउंट साठी. कॉम्प्रेस इट अँड होल्ड. 1 फील द स्ट्रेच. 2 3 4 5 6 7 8 9 10. अलगद डोळे उघडायचे तर आणि सावकाश फक्त बंद करायचे. डोळ्यांवर कोणताही ताण ठेवायचा नाहीये, डोळ्यांवर कोणताही दाब द्यायचा नाहीये. एक दीर्घ श्वास घ्या. श्वासासोबत डोळ्यांच्या पापण्या, डोळ्यांची बुबुळं, संपूर्ण डोळे रिलॅक्स रिलॅक्स अँड रिलॅक्स.
या एक्सरसाइजमुळे डोळ्याचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. डोळ्यांवर पफनेस असेल, डोळ्यांवर एक सूज असेल, ती कमी होण्यासाठी मदत होते. डोळ्यांखाली वर्तुळ असतील, कमी होण्यासाठी मदत होते. डोळ्यांचे विकार कमी होण्यासाठी मदत होते. चष्माचा नंबर वाढला असेल, कमी झाला असेल, हळूहळू या सगळ्या एक्सरसाइजचा जर आपण अभ्यास करत राहिलो तर डोळ्यांचे विकार कमी होण्यासाठी मदत होते. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. श्वासासोबत संपूर्ण डोळे रिलॅक्स रिलॅक्स. हळुवारपणे डोळे उघडायचे था. ओके. सॉरी बट ये क्लास हिंदी में नहीं है, ये क्लास पूरा मराठी में होगा, लेकिन आप देख के कर सकते हो. कुछ डाउट होगा तो आप मुझसे पूछ लीजिए, मैं आपको बता दूंगी. येस. चलो नेक्स्ट वन एक्सरसाइज फॉर चिक्स एरिया. गालांसाठीची एक्सरसाइज. नाकाने पूर्णपणे श्वास घ्यायचा आहे. पूर्ण दोन्ही गाल हवेने भरायचे तर बलून पोज. सी पूर्णपणे श्वास भरून घ्या आणि दोन्ही गालांमध्ये हवा भरायची आहे आणि होल्ड करायची आहे. येस. होल्ड फॉर 30 काउंट. एक होल्ड करायचे. 7, 8, 9, 10, 11, 12, 13. प्लीज व्हिडिओ चालू करा. 14, 15, 16, 17, 18, 19, 20. गिव्ह युअर 100%. 21, 22. व्हिडिओ चालू करायचे. 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. श्वासासोबत दोन्ही गाल संपूर्ण ढिले सोडा. संपूर्ण सैल सोडा. बलून पोजच्या रिव्हर्स पोज करणार आहोत आपण. फिश पाऊट कशी करायची बघा. दोन्ही गाल आतमध्ये ओढायचे. आता बाहेर स्ट्रेच केले होते, आता आतमध्ये सक करायचे. दोन्ही गाल जेवढे पॉसिबल होतील तेवढे आतमध्ये ओढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओठ पुढे स्ट्रेच करायचे. फिश पाऊट. येस. and hold the position for 30 count. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. Okay, ma'am, no issue. 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. रिलॅक्स. दोन्ही गाल संपूर्ण ढिले सोडा. एक दीर्घ श्वास घ्या. श्वासासोबत संपूर्ण दोन्ही गाल, दोन्ही ओठ संपूर्ण रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. अजून एक व्हेरिएशन करूयात. बलून पोज व्हेरिएशन सेकंड. सी लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट. नाकाने श्वास घ्यायचा आहे. डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे हवा ट्रान्सफर करायची आहे. सी ओके. चलो फॉर 30 काउंट स्टार्ट. ओठांवरती बोट ठेवल्यानंतर तो ताण जास्त जाणवतो, जो आपण ओठ जास्त होल्ड करून ठेवू शकत नाहीये. सो दोन्ही बोट ओठांवर ठेवायचे. एकवीस, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास. पुन्हा एकदा फिश पाऊट करणार आहोत. रिव्हर्स स्ट्रेच. दोन्ही गाल मॅक्झिमम आतमध्ये खेचून घ्यायचे तर आणि होल्ड. मॅक्झिमम आतमध्ये सक करून घ्या आणि होल्ड करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. डुईंग ग्रेट. 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24,
25, 26, 27, 28, 29 आणि 30. रिलॅक्स. सावकाश डोळे बंद. चेहऱ्यावर स्माईल. दीर्घ श्वास. श्वासासोबत संपूर्ण दोन्ही गाल, दोन्ही ओठ रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. गालांवर फॅट्स जमा झालेले असतील, गालांवरच्या फॅट्स कमी होण्यासाठी मदत होते. या एक्सरसाइजमुळे पिंपल्स येण्याची शक्यता पूर्ण गालांवरची पूर्ण कमी होते. त्याचबरोबर गालांवर जर डाग असतील तर ते डाग कमी होण्यासाठी मदत होते. वांगाचे डाग असतील, पिंपल्सचे डाग असेल, गालांवर पिगमेंटेशन असेल तर ते कमी होण्यासाठी या एक्सरसाइज मदत करत असतात. कारण गालांच्या सगळ्या सेल्स मधलं ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होतं आणि पूर्ण गालाचे सगळे सिम्पटम्स कमी होण्यासाठी मदत होते. रिलॅक्स. नेक्स्ट पण एक्सरसाइज अप्पर लिप आणि लोअर लिप. इथे जे छोट्या छोट्या लाईन्स तयार झालेल्या असतात ओठांच्या बाजूला, त्याच्यासाठी सेम नाकाने श्वास घ्यायचे. वरच्या ओठामध्ये, खालच्या ओठामध्ये ते हवा पूर्णपणे भरायची आहे आणि जेवढे पॉसिबल होतील तेवढे ओठ स्ट्रेच करायचे. सी पूर्ण ताण इथे आणि इथे बसला पाहिजे. ओके, चलो श्वास घ्या आणि होल्ड द पोझिशन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, स्ट्रेच, 29, 30. रिलॅक्स. टेक अ डीप ब्रीथ इन. दीर्घ श्वास घ्या. श्वासासोबत दोन्ही ओठ संपूर्ण ढिले सोडा, सैल सोडा. ओठाच्या भोवती जे छोट्या छोट्या लाईन्स, रिंकल्स तयार झालेले असतात ते कमी करण्यासाठी या एक्सरसाइज मदत करतात. रिलॅक्स. देन नेक्स्ट वन एक्सरसाइज जॉ लाईन साठीची एक्सरसाइज. सी ओ पोज करायची आहे. 30 काउंट साठी होल्ड. सी कशी करायची आहे? एक व्ही शेप झाला पाहिजे हनुवटीमध्ये. अँड होल्ड. ओपोज अँड होल्ड. श्वास घ्या. होल्ड. 1, 2, मॅक्झिमम खाली स्ट्रेच करा. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. थोड्याशा फनी एक्सरसाइज आहेत, आय नो. 18, 19, 20. ओपोज. 25, 26, 27, 28, 29, 30. रिव्हर्स स्ट्रेच. फ्लॅट करायची हनुवटी. सी लिप प्लम्पर. ओठ आतमध्ये फोल्ड करायचे, हनुवटी फ्लॅट करायची आहे. आणि होल्ड. 1, 2, 3, 4, 5. ओठ एकमेकांच्या जवळ. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. करून बघा, केल्याशिवाय कुठलीही गोष्ट जाणवत नाही. 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30. रिलॅक्स. थोडंसं इकडे स्ट्रेच जाणवेल, इथे स्ट्रेच जाणवेल, किंवा इथे दुखल्यासारखं वाटेल, इथे दुखल्यासारखं वाटेल. कारण इथे जे फॅट्स असतात त्या कमी होण्यासाठी एक्सरसाइज मदत करतात आणि जेव्हा आपण नव्यानं करत असतो तेव्हा तो ताण जाणवतो जरा थोडासा. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. या दोन्ही एक्सरसाइज स्पेसिफिकली जॉ लाईन डिफाईन करण्यासाठी मदत करत असतात. नेक्स्ट वन एक्सरसाइज आहे डबल चिन आणि थ्रोट एरिया. ऍक्च्युली ह्या एक्सरसाइज थायरॉइड ग्लँडवर सुद्धा चांगलं करतात. थायरॉइडचे विकार कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतात. नेक्स्ट वन एक्सरसाइज चिन एरिया आणि थ्रोट एरिया. काय करायचंय? दोन्ही हात थोडेसे मानेच्या खाली ठेवायचे. तर इथे थोडासा घट्ट प्रेस करायचंय, जेणेकरून इथून वरची ही जी स्किन आहे ती पूर्णपणे ताणली गेली पाहिजे. ओके, इथून खालचा भाग जास्त स्ट्रेच नाही झाला पाहिजे. ओठांचा पाऊट. येस. श्वास घेत मान वर उचलायची आहे आणि श्वास सोडत खाली यायचंय. सी श्वास सोडत खाली. चलो, श्वास घेत वर,
श्वास सोडत खाली. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. चौथा राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पाचवा राऊंड. श्वास घ्या, डाऊन. 6, डाऊन. 7, डाऊन. 8, डाऊन. 9, डाऊन. 10, डाऊन. Then up and hold. Hold here for 10 count. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. श्वास घेत सेंटर. आता हळूवार मान डावीकडे वळवायची आहे तशी. ओठांचा पाऊटच ठेवायचा आहे. श्वास घेत मान डावीकडून वर उचलायची आहे. उजवे मसल सगळे ताणले गेले पाहिजेत याकडे लक्ष. 1, श्वास सोडत खाली. 2, इनहेल अप. 1, एक्झेल डाऊन. 2, स्टार्ट. 1, डाऊन. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. देन अप अँड होल्ड. डावीकडून मान मॅक्झिमम जेवढी शक्य होईल तेवढी वर उचला. किस टू द सिलिंग अँड होल्ड द पोझिशन. 1, 2, 3, 4, होल्ड इट. 5, 6, 7, 8, 9, 10. श्वास घेत सेंटर. हळूवार मान आता उजवीकडे वळवा. पूर्ण उजवीकडे. श्वास घेत उजवीकडून वर. किस टू द सिलिंग. श्वास सोडत खाली. इनहेल अप, एक्झेल डाऊन. स्टार्ट. 1, 2, फील द स्ट्रेच. 3, तो पूर्ण ताण अनुभव करा. 4, 5, 6, 7. व्हिडिओ बंद असणारे साधक करतायत सगळे. 8, 9, स्टार्ट युअर व्हिडिओज. 10, रिलॅक्स. देन अप अँड होल्ड. किस टू द सिलिंग. Hold the position and feel the stretch. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. श्वास घेत सेंटर. दोन्ही हात बाजूने खाली घ्या. एक दीर्घ श्वास घ्या. श्वासासोबत हनुवटी, संपूर्ण घसा, मान, छाती. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. स्पेसिफिकली ही एक्सरसाइज डबल चीन असेल, गळ्याभोवती फॅट्स असतील, कमी होण्यासाठी मदत करते. थायरॉइड ग्रंथीचं आकुंचन प्रसारण होतं, त्यामुळे थायरॉइड ग्लँडवर चांगला परिणाम होतो. थायरॉइड हार्मोन्स बॅलन्स होतात, परिणामी थायरॉइड विकार कमी होण्यासाठी मदत होते. मान मागे बेंड केली आहे, त्यामुळे स्पॉन्डिलायटिस असेल, मानेचं मानदुखी असेल, मानेचे विकार असतील, कमी होण्यासाठी सुद्धा या एक्सरसाइज मदत करतात. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. येस, संध्याकाळचं सेशन करा. खूप जास्त फील बेटर वाटेल तुम्हाला. त्याच्यामध्ये पूर्ण स्ट्रेस कमी होण्यासाठी मदत होते. एक शेवटची एक्सरसाइज घेऊयात, त्यानंतर थांबूयात आपण. ओके, देन लास्ट वन पोज करणार आहोत आपण, वाव पोज. याच्यामध्ये पूर्ण मसल्स ऍक्टिव्हेट झाले पाहिजेत. सी, वाव जसं बोलतो तसंच वाव बोलायचंय, बट सायलेंटली वाव बोलायचा आहे आणि मोठा वाव बोलायचा आहे. सी, ओके, चलो स्टार्ट. चेहऱ्यावर स्माईल. वाव. से युअर सेल्फ वाव. स्वतःला वाव बोलायचे. स्टार्ट.
कंटिन्यू चालू ठेवायचंय फॉर 10 मोर काउंट. 1, 2, सेव्ह आउट. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. सावकाश डोळे बंद करून घ्या. संपूर्ण चेहरा बंद डोळ्यांमागे अनुभव करा. चेहऱ्याचा प्रत्येक भाग ताणला गेला होता हे अनुभव करा. दीर्घ श्वासासोबत संपूर्ण चेहऱ्याचा प्रत्येक भाग, प्रत्येक अवयव संपूर्ण ढिला सोडा, संपूर्ण सैल सोडा. संपूर्ण डोक्याचा वरचा भाग, कपाळ सैल सोडून द्या. दोन्ही भुवया, डोळ्यांच्या पापण्या, डोळ्यांची बुबुळं, संपूर्ण डोळे रिलॅक्स रिलॅक्स. दोन्ही नाकपुड्या, दोन्ही ओठ, दोन्ही गाल, दोन्ही कान संपूर्ण सैल सैल सोडून द्या. हनुवटी, घसा, संपूर्ण मान, छाती रिलॅक्स रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. पोट, छाती भरून श्वास घ्या. श्वासासोबत चेहरा शांत, शिथिल, स्थिर अनुभव करायचा आहे. चेहऱ्याचे स्नायू संपूर्ण रिलॅक्स. एक दीर्घ श्वास. श्वासासोबत संपूर्ण चेहरा शिथिल, संपूर्ण प्रसन्न अनुभव करायचा आहे. चेहऱ्यावरचा सगळा ताण दूर झालाय, कमी झालाय हे अनुभव करायचंय. वर्ग पूर्ण करणार आहोत. 3 ओंकार आणि शांतीपाठ. श्वास घ्या. श्वास घ्या. श्वास घ्या. ओम शांती शांती शांती. सावकाश. दोन्ही हाताचे तळहात एकमेकांवर घासायचे. दोन्ही हातांमध्ये उष्णता निर्माण करायची आहे. निर्माण झालेल्या उष्णतेनं हलक्या हाताने चेहरा व डोळ्याच्या स्नायूंना हलकासा मसाज द्यायचा आहे. दोन्ही हातांमध्ये अलगद डोळे उघडायचे. लक्ष दोन्ही हातांकडे. चेहऱ्यावर एक मोठी स्माइल अँड रिलॅक्स. थँक्यू सो मच. सगळ्यांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. ओके, सो हे डेमॉन्स्ट्रेशन होतं, त्यामुळे थोडंसं इंट्रोडक्टरी पार्ट घेतला होता. बट उद्यापासूनच्या पूर्ण सेशनमध्ये पूर्ण सेशन आपलं एक्सरसाइजचं असेल किंवा पूर्ण सेशन आपलं मसाजचं असेल. ओके, सो हाऊज यू फीलिंग? कसं वाटतंय? चॅटबॉक्स मध्ये मेसेज करून सांगितलं तरी सुद्धा चालेल. संध्याकाळी जर पॉसिबल असेल तुम्हाला आजच्या दिवस एक संध्याकाळचं सेशन करण्याचा प्रयत्न करा. रात्रीच्या सेशन मध्ये मसाज असणार आहे. मसाज सेशनसाठी लागणारं सगळं जे मटेरियल असेल किंवा सगळं जे साहित्य असेल त्याचे अपडेट मी तुम्हाला ग्रुपवर पोस्ट करेल. ओके, सो त्यानंतर काही प्रश्न असेल, काही डाऊट असेल तर एक 5 मिनिटांमध्ये आपण घेऊयात. उद्यापासून सगळे सेशन सेम असणार आहेत. सकाळी एक्सरसाइज घेतले तर दुपारी सुद्धा एक्सरसाइज असणार आहे, तर त्याच एक्सरसाइज असणार आहेत आणि संध्याकाळी सुद्धा एक्सरसाइज असतील, त्याच एक्सरसाइज असतील. त्यामुळे आज फक्त वेगळं असेल, उद्यापासून सगळे सेशन सेम असतील. त्यामुळे तुम्हाला जे पाहिजे ते सेशन तुम्ही करू शकतात. आज तुम्हाला सकाळचं जमतंय, एखाद्या दिवशी संध्याकाळी पॉसिबल आहे, एखाद्या दिवशी सकाळी जमत नाहीये. बॅच फ्लेक्झिबिलिटी आहे. तुम्हाला जी पॉसिबल होईल त्या दिवशी तुम्ही ती बॅच करू शकतात. ओके, सो काही प्रश्न असेल, डाऊट असेल तर आपण घेऊयात. येस, थँक्यू सो मच. सगळ्यांचे खूप खूप आभार. शक्यतो आता चॅटबॉक्स मध्ये मेसेज करू नका. खाली रिॲक्शन मध्ये इलेक्ट्रॉनिक हाताचं चिन्ह आहे, त्या हाताच्या चिन्हावर क्लिक करा. तुम्ही मला स्क्रीनवर दिसतील. देन आपण प्रश्न घेऊयात, कारण चॅटबॉक्स मध्ये भरपूर सारे मेसेजेस येतात. त्यामुळे मी प्रत्येक मेसेज नाही रीड करू शकणार आहे. जस्ट इलेक्ट्रॉनिक हँड रेज करा. बोलूयात आपण. प्रियंका तुम्हाला बोलायचंय? येस, काही प्रश्न असेल, काही डाऊट असेल तर घेऊयात आपण. हेड मसाज